मित्रांनो, चला बसा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज असंच मन झालेलं आहे की जरा एक कुकिंगचं ब्लॉग बनवूया. आणि विचार आला आहे मनात की आलू पॅटीस बनायची. आणि त्यासाठी तुम्हाला सांगतो काय काय करायचं आहे. तर बटाटा तर आलू म्हणजे तर बटाटा तुम्हाला माहितीच असेल. तर बटाटा आणि गाजर आणि बीटरूट हे तीन उकळून घ्यायचे. आणि मग उकळून घेतल्यानंतर पुढे तुम्हाला प्रोसेस सांगतो काय करायचं. तर मित्रांनो, आपण थोडेसे आता वाटाणे शिजत ठेवूया. आणि बटाटे तर शिजलेले आहेत, ते आता जरासे सालपटा काढायचे. त्यानंतर हे जरासं थंड होऊ दे, तेवढ्यापर्यंत आपण हे वाटाणे शिजून घेऊया. तुम्हाला सांगतो पुढे काय करायचं. तर मित्रांनो, पाहू शकतो आता साल आवायला आधी काढून घ्यायला पाहिजे होती आपण, कारण काय साल त्याला हात गरम गरम लागते पूर्ण बटाटा. आणि आपले वाटाणे पण शिजत आलेले आहेत, पाहू शकतो. वाटाणे पूर्ण शिजत आलेले आहेत. तर नॉर्मलपणे ठेवायचे, कारण का आपल्याला ते सर्व चिरून आपलं ते पूर्णपणे चिरडून घ्यायचं. काही गरम गरम आहे, असंच मनात आलं की बनवायचं, तर बनवतोय. बघूया कसं लागते, पहिल्यांदाच बनवतोय. तर मित्रांनो, बटाटा तर झालेलं आहे, पाहू शकता पूर्णपणे. आता आपण काय करूया माहिती, आता आपण ना पहिला कांदा कापून घेऊया. तर एक मोठा घेतलेला कांदा नाही, थोडंसं नॉर्मल घेतलं, दोन्ही कांदे टाकूयात आणि मस्तपैकी टेस्ट येणार. पाहू शकतात किती बारीक झालेलं आहे, मस्त आहे की. वन साईड मिक्स करून घ्यायचे. कसं होणार आहे काहीच काय माहिती नाही आपल्याला, काय आयडिया नाही, पहिल्यांदाच करतोय. तर गाईज, आपण सर्व आता मिक्स करून घेऊया. वाटाणे मिक्स नाही केले, कारण का वाटाणे नॉर्मलच मिक्स पाहिजे, एकदम चिरून नाही पाहिजे, त्याच्यापेक्षा नंतर टाकलेलं बरं. आता आपलं एक प्रॉपर मिक्स झालेलं आहे. वाटाणे टाकून घेऊया आपण याच्यात आणि मुरडून घेऊया. पण याच्यामध्ये आता मसाला टाकून घेऊया. मसाला पहिला हळद, गरम नाही का टिका लाल आहे ना आपला, टिका लाल घाल, अजून टिका लाल तिखट करूया ना. थोडासा गरम मसाला बस. धण्याची पावडर, थोडंसं जिरं. आपण जिराची पावडर पण टाकू शकतो, पण जरा जिरं टाकलंय. त्यानंतर मॅगी मसाला, ते आपल्यावर आहे,
कसं टाकायचं कसं नाही ते जरासं चव येण्यासाठी टाकलंय. त्याच्यानंतर चाट मसाला, आणि थोडंसं शेजवान मसाला टाकलाय आपण. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर ऑरिगॅनो, हे आम्ही पिझ्झावर ठेवलेले असतात ना, पिझ्झा म्हणून घेतलेले ते ठेवलेले आहेत, ते भेटलेले टाकून दिले. बोला चल बघूया, चांगली टेस्ट लागते. हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. आणि मेन राहिलं आहे ते मीठ स्वादानुसार. मिठाचं आपल्याला काय समजत नाही तर मीठ बायकोच टाकून देणार. तसं सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण. आणि मिक्स झाल्यावर आपण स्वतःचं टेस्ट करून घेऊया किती तिखट पाहिजे किती नाही पाहिजे ते. आणि त्याच्यानंतर पॅटी बनवायला सुरुवात करूया. पण पॅटीच्या नंतर अजून एक आहे इन्ग्रेडियंट, ते पण सांगायचं आहे. रवा लागेल आणि तांदळाचं पीठ लागेल तळताना, ते तुम्हाला दाखवतो नंतर. मित्रांनो, मेन इन्ग्रेडियंट्सचं काम केलेलं आहे आपण सर्व मिक्स वगैरे करून. आता बाकीचं ते गोल वडी बनवायची ते आपल्याला येत नाही, कारण का आपल्या इथे तुटत होते. त्यामुळे बायकोलाच सांगितलं करायला, आणि तळून पण तीच देणार आहे. तुम्हाला दाखवतो त्याच्यानं पुढचं इन्ग्रेडियंट तुम्हाला काय करायचं होतं ते. रवा घेतलेला आहे. रव्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ, आणि मेन तर मी तुम्हाला सांगायलाच विसरलो, याच्यावर कोथिंबीर तर हवीच मिक्स करायला. कोथिंबीर टाकले. आता याच्यामध्ये आपण तिखा मसाला टाकलाय, तिखट येणार. आणि आता सुरुवात करायची आहे आपल्याला. गॅसवर आता चालू नाही केलेलं, करू काय चालू? गॅस चालू करून घेऊया, कारण का जरा तवा गरम व्हायला टाईम लागतो. मला पुढचं दाखव. तर आधी मस्त की तेल गरम करून घेऊया. आणि पॅटीज बनवायला सुरू. पॅटी अशी जाड बनवणार आहेस की? हा, बघूया आता कशी बनते. बुडी एकदम जाड नको करू, आतमध्ये शिजणार. आपली पॅटी तर तयार होते. बस फक्त एवढंच आहे की ती फुटली नाही पाहिजे तेलात टाकल्यावर. त्यामुळे आरामात करायला लागेल आपल्याला ही गोष्ट, कारण का काय कशी एकदम पातळ करते मध्ये फुटून जाते. ते प्रॉपर लक्ष ठेवायचं आहे. तुम्हाला बनवून झाल्यावर दाखवतो. 5 बनवून झालेले आहेत, मला पहिला 5 बनवून दाखवतो. आणि तेल पण गरम झालेलं आहे मस्तपैकी. अशी भूक लागली असेल तुम्हाला पटकन विटकन बनवायची, त्या बटाटा शिजवत घालायचे आणि तयार फटाफट. फक्त आपल्याकडे इन्ग्रेडियंट नसले पाहिजे, नॉर्मल पर्यंत
प्रमाणेच. बटाटा तर सर्वांच्या घरी असतो, कांदा तर सर्वांच्या घरी असतो, तर रवा बिवा तर कॉमन आहे सर्वांच्या घरातच. तर बीटरूट आणि कॅरट घ्यायचे मस्त की 10-10 रुपयाची. मित्रांनो मस्तपैकी प्रॅक्टिस बनलेलं आहे आणि बाकीचं तर चालूच आहे प्रॅक्टिस. आणि तुम्हाला दाखवतो सिनेमॅटिक. लेट्स गो. तर मित्रांनो पॅटीस टेस्ट करून बघूया. एक नंबर झालेली आहे. तुम्ही पण घरी ट्राय करून बघू शकतात. झटपट झटपट. भूक लागली तर पटकन बनवून टाकायची. भेटूया तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. चला.